पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सिंदखेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धडाकेबाज छापा, 2.28 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल। नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली। माहूर तालुका येथील मौजे गोंडवडसा येथे टाकलेल्या छाप्यात 2,28,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली। घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि 5 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। सर्व आरोपींना ताब्यात घेऊन सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 76/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंदखेड पोलीस करीत आहेत। ही कारवाई माननीय डॉक्टर नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक नांदेड, माननीय अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर विभाग आणि माननीय किरण भोंडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। अवैध धंद्याविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी फिरोज सय्यद।